आपल्या ब्लॉगिंगमधनं आपण कोणकोणते मार्ग आहेत ज्यातनं पैसा कमवू शकतो. म्हणजे जर आपण ब्लॉगर झालो तर आपण कोणकोणते मार्ग आहेत त्यातनं इझिली पैसा हा कमवू शकतो, याविषयी आज आपण समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, जेणेकरून जर तुम्ही ब्लॉगिंग करत असणार किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करायची आहे आहे फ्युचरमध्ये, तर तुम्हाला समजेल की तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने किंवा कोणकोणत्या मार्गातनं पैसा हा कमवू शकतात. तर आजचा जे काही आपले 5 व्हिडिओ आले आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर, आणि जो बेल आयकॉनचा बटन आहे त्यावर ऑल हे सिलेक्ट करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेले आहेत, ते लिंक सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला लगेचच आपण सुरुवात करूयात. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी फ्री ब्लॉगिंग कोर्स, त्यातला 6वा दिवस. 6व्या दिवसात आज आपण पाहणार आहोत वेज ऑफ मॉनिटाईज युअर ब्लॉग. म्हणजे काय, तर तुमचा ब्लॉग जर तुम्हाला मॉनिटाईज करायचा असेल, म्हणजे तुमच्या ब्लॉगमधनं तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर तुम्ही कोणकोणत्या मार्गांचा वापर करू शकतात याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला. तर स्टार्टिंगला आपल्याला कोणकोणते मार्ग आहेत याविषयी समजून घेऊयात. तर या ठिकाणी मी काही लिंक्स, काही मार्ग तुम्हाला सांगणार आहे, ते प्रॉपर समजून सांगतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचं जो काही ब्लॉग असेल, तुम्ही ब्लॉग जर लिहित असणार तर त्यातनं पैसा कसा कमावणार याविषयी या ठिकाणी आपण समजू शकतो. तर सर्वात अगोदर ॲफिलिएट मार्केटिंग. जर तुम्ही स्टार्टिंगला तुमचा ब्लॉग चालू केला आणि ब्लॉगवर जर तुमची ऑडियन्स येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट ॲफिलिएट लिंक्स या टाकू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लॉग गुगल ॲडसेन्समध्ये अप्रुव्हल मिळायच्या अगोदर सुद्धा तुम्ही इझिली पैसा कमवू शकता. जर पहिल्याच दिवशी तुम्हाला जर नवीन इन्फॉर्मेशन असेल किंवा नवीन माहिती जर तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये लिहिली तर त्या ठिकाणी ॲफिलिएट लिंक्स तुम्ही टाकू शकता. तुम्ही ॲफिलिएट लिंक्स जर टाकल्या आणि त्या ठिकाणी जर कोणी ऑडियन्स आले तर ऑडियन्स तुमची ते ॲफिलिएट लिंक थ्रू तुमचे प्रोडक्ट, म्हणजे जे काही दुसऱ्या ब्रँडचे प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट खरेदी करतील आणि त्यांनी खरेदी केलेल्या प्रोडक्टवर जे काही कमिशन असेल ते कमिशन तुम्हाला डायरेक्टली भेटेल. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ॲफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा तुमच्या ब्लॉगिंगमधनं पहिल्या दिवसापासून इझिली पैसा कमवायला सुरुवात करू शकतात. ॲफिलिएट मार्केटिंग बेस्ट ऑप्शन आहे आणि ऑलरेडी ॲफिलिएट मार्केटिंगचा आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे कोर्स आलेला आहे. म्हणजे फ्रीची इन्फॉर्मेशन, तुम्हाला एक फ्री व्हिडिओ आहे त्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे आणि ती कशी करू शकतात याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर दुसऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, तर तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे, वेगवेगळ्या ब्रँडचे, जर तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त व्ह्यूज येत असतील, जास्त लोक तुमच्या ब्लॉगवर रीडिंगसाठी येत असतील तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज करू शकतात. म्हणजे लोकांचे जे काही ब्रँड्स असतील, जे काही सर्व्हिसेस असतील ते तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये सांगू शकता किंवा लिहू शकता. त्या ठिकाणी त्यांचे जे काही टेम्पलेट्स असतील ते टेम्पलेट्स टाकू शकतात आणि त्यांच्या जे काही ब्रँड असेल त्याचं प्रमोशन डायरेक्टली तुम्ही करू शकतात. आणि त्यातनं सुद्धा तुम्ही जो काही ब्रँड तुमच्या ब्लॉगवर त्यांचा ब्रँडचं प्रमोशन करायला देतील ते पैसे तुम्हाला पहिले पे करतील. म्हणजे त्यांची ॲड तुमच्या ब्लॉगमध्ये लावण्यासाठी ते तुम्हाला पैसा हा देतील. त्यामुळे त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही इझिली पैसा हा कमवू शकतात. तर या ठिकाणी समजा तुमचं जर स्पोर्ट्सचं, आता मराठीत जर तुम्ही स्पोर्ट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन लिहित असणार तर तुम्ही पुणे किंवा मुंबई किंवा मोठमोठे जे काही सिटी आहेत त्यामध्ये मोठमोठे जे काही शॉप असतील त्यांच्याशी डायरेक्टली तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की आमच्याकडे एवढी एवढी ऑडियन्स आहे, मराठी ऑडियन्स जी आमचा ब्लॉग रीड करते, आमच्याकडे एवढी ऑडियन्स येते. त्या ठिकाणी ॲनालिटिक्समध्ये जाऊन तुम्ही त्यांना दाखवू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की तुमच्या शॉपचं किंवा तुमचं जी काही वेबसाईट असेल त्याचं प्रमोशन आम्ही आमच्या ब्लॉग थ्रू करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्यातनं ॲडव्हर्टाइजमेंट करून इझिली पैसा हा कमवू शकतात. त्यानंतर ईमेल मार्केटिंग. तुम्ही तुमचा ब्लॉग ज्यावेळेस लिहितात ना त्यावेळेस तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही प्रॉपरली एक निशवर काम करणार आणि जर ते एका निशवर जर तुम्ही काम करत असणार तर त्या ठिकाणी तुम्ही लोकांचा डेटा कलेक्ट करू शकतात. यामध्ये तुमचा डेटा तुम्ही, म्हणजे जो तुम्ही डेटा कलेक्ट करणार तो सुद्धा तुम्ही लोकांना सेल करून त्या ठिकाणी लोकांना देऊ शकतात आणि त्यातनं सुद्धा पैसे कमवू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला लोकांचा डेटा कलेक्ट करून घेतला, लोकांची सगळी माहिती जर तुमच्याकडे येऊन गेली तर नवीन प्रोडक्ट किंवा ॲफिलिएट मार्केटिंग किंवा त्या काही गोष्टी करण्यासाठी किंवा तुमचं स्वतःचं जरी प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना प्रमोट करू शकता. आणि त्या ठिकाणी समजा तुमच्याकडे 5,000 लोकांचे कॉन्टॅक्ट्स येऊन गेले तुमच्या ब्लॉग थ्रू तुमच्याकडे ईमेल मार्केटिंग, तर तुम्ही डायरेक्टली जर त्यांना एखादा नवीन प्रोडक्ट आला, नवीन सर्व्हिस आली आणि ती जर प्रमोट केली, जर दुसऱ्यांचं असेल किंवा तुमचा स्वतःचा असेल तर तुम्ही 1,000 रुपयाला जरी तुमचा एखादा प्रोडक्ट बनवून तुम्ही सेल केला तर 5,000 लोकांमधनं म्हणजे 1,000 रुपयाचा प्रोडक्ट आहे आणि त्यातनं फक्त 100 लोकांनी जरी घेतलात तरी तुम्ही विचार करा की तुम्ही किती जास्त पैसा कमवू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही मेल टाकला आणि 2 दिवसात तुम्ही 1,00,000 रुपयापर्यंत अर्निंग इझिली करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही
ईमेल मार्केटिंगचा फायदा करून पैसा हा कमवू शकतात. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही त्यांचा पहिले जो काही डेटा असेल तो कलेक्ट करणं गरजेचं आहे आणि ते कलेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल मार्केटिंगचं सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे आणि ते ईमेल मार्केटिंगचं सॉफ्टवेअर जर प्रॉपर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचा 100% फायदा हा होणार आहे. ईमेल मार्केटिंग काय आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलरेडी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो बघायला विसरू नका. त्यानंतर सेल ई बुक्स. या ठिकाणी एक सिंपल आणि बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे काय तर तुम्ही सिम्पली तुमचे ई बुक्स तयार करू शकतात आणि ई बुक्स ज्यावेळेस तुम्ही तयार करणार ना त्यावेळेस प्रॉपरली तुमचे जे निश असतील, ज्या निशमध्ये तुमच्याकडे ऑडियन्स असेल, आता समजा तुमचे एक्सरसाइज किंवा हेल्थ अँड वेलनेस रिलेटेड तुमची तुम्ही ब्लॉग लिहितात. मग जर तुम्ही हेल्थ अँड वेलनेस रिलेटेड जर ब्लॉग लिहितात तर तुम्ही हेल्थ अँड वेलनेस साठी तुमचे स्वतःचे ई बुक्स लिहू शकतात आणि ई बुक्स तुम्ही डायरेक्टली त्याची लिंक टाकू शकतात आणि त्या ठिकाणी इन्स्टामोजोला कनेक्ट करून किंवा रेझर पेला कनेक्ट करून तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडनं पेमेंट ॲक्सेप्ट करून त्यांना मेल थ्रू किंवा त्यांना डायरेक्टली त्या ठिकाणी डाउनलोड पेजवर पाठवू शकतात आणि त्या ठिकाणी ते तुमचे जे काही ई बुक्स असतील ते डायरेक्ट डाउनलोड करतील किंवा त्यांना पोहोचून तुमचे ई बुक्स हे डायरेक्टली पोहोचतील. पण त्यातनं सुद्धा तुम्ही इझिली पैसा हा कमवू शकतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. कारण हेल्थ अँड वेलनेसमध्ये जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्यातनं ब्लॉग लिहिताय, तर तुमच्याकडे काहीतरी स्पेसिफिक कॉन्टेंट असेल ना, ज्या कॉन्टेंटचा वापर करून तुम्ही त्या मॉनिटाईज करू शकतात. म्हणजे त्याला प्रॉपरली तुम्ही ई बुकमध्ये कन्वर्ट करू शकतात. जसं जर हेल्थ अँड वेलनेसमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना डाएट कोणता घ्यायला पाहिजे, कोणत्या व्यक्तीने कसा डाएट घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही 30 दिवसात तुम्ही स्वतःचे 5 किलो 2 किलो वजन कसं कमी करू शकतात ह्या रिलेटेड तुम्ही बुक लिहू शकतात आणि ते बुक तुम्ही डायरेक्टली त्यांना सेल करू शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन देणार किंवा ई बुक सेल करणार तर त्या ई बुकमध्ये सुद्धा तुम्ही व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. रिअलमध्ये खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर तशा गोष्टी तुम्ही द्या. कारण एकदा तुमच्याकडे कस्टमर आला, त्याचा जर ट्रस्ट बसला आणि त्याचा खरंच प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला ना 100% ते तुमच्याकडे कनेक्ट होतील. फ्युचरमधले तुमचे जे काही आता जर तुम्ही 1000 रुपयाचा प्रोडक्ट विकताय पण फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही 10,000 50,000 रुपयाचा प्रोडक्ट विकणार त्यावेळेस सुद्धा तो व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देणार त्यातनं व्हॅल्यू जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. म्हणून अशाच पद्धतीचे व्हॅल्युएबल प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही सेल करा. त्यानंतर येतं तुमचं सेल कोर्सेस. यामध्ये काय तर तुमचं जे काही नॉलेज असेल, जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल ते नॉलेज तुम्ही त्या प्रॉपर कोर्समध्ये कलेक्ट करू शकतात आणि कोर्स बनवून त्यातनं सेल सुद्धा करू शकतात. कोर्स बनवायचा फायदा काय तर कोर्स तुम्ही एकदा बनवणार, तुम्ही एकदा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सगळी कलेक्ट करणार, प्रॉपरली तुमचा कोर्स डिझाईन करणार आणि एकदा काय तुमचा कोर्स डिझाईन झाला की तुम्ही तो अनलिमिटेड टाइम विकू शकतात. म्हणजे तुम्हाला फक्त एकदा कष्ट घ्यावे लागतील पण नंतर फक्त सेलिंगचे कष्ट राहतील. त्यानंतर तुम्हाला परत परत बनवायची गरज नाही. नॉर्मली जर हा माईक बघितला तर त्या माईकला प्रत्येक वेळेस बनवावं लागेल, त्याच वेळेस प्रत्येक वेळेस त्याला विकावं लागेल, त्याचबरोबर त्याची मार्केटिंग करावं लागेल. पण जर तुम्ही कोर्स बनवला तर तुम्हाला फक्त एकदाच त्याला मेकिंग चार्जेस आहेत, देन नंतर तुम्ही फक्त त्याचा सेल करू शकतात. त्यामुळे सेल तुम्हाला कोर्सेस जर कोर्स वगैरे सेल करायचा असेल ना तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्या ब्लॉग थ्रू तुम्ही डायरेक्टली कोर्स हे सेल करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला कोर्स कसा बनवायचा हे जर माहिती घ्यायची असेल तर यासाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओज येऊन गेलेले आहेत, ते नक्कीच बघायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सेल डिजिटल प्रोडक्ट. म्हणजे काय तर तुम्ही डिजिटल सॉफ्टवेअर्स वगैरे सुद्धा बनवून विकू शकतात. म्हणजे तुमचे काही डिजिटल प्रोडक्ट असतील ते तुम्ही क्रिएट करू शकतात आणि ते डायरेक्टली तुम्ही तुमच्या ऑडियन्सला तुमच्या ब्लॉग थ्रू डायरेक्ट सेल करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी एक बेस्ट असं ऑप्शन राहील तुमच्याकडे की तुम्ही जर डिजिटल प्रोडक्ट बनवला ना तर तुम्हाला बनवायला एकदाच लागेल पण तो परत परत तुम्ही विकू शकतात आणि त्यातनं तुम्ही पूर्णपणे पॅसिव्ह इन्कम हे जनरेट करू शकतात. त्यामुळे हे बेस्ट असं ऑप्शन आहे. नंतर सेल कोचिंग सर्व्हिसेस. म्हणजे काय आता समजा तुम्ही आपण जसं बघितलं मागच्या वेळेस हेल्थ अँड वेलनेस यामध्ये तुम्ही समजा तुमची निश आहे त्यामध्ये तुम्ही ब्लॉग लिहितात तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात की जर तुम्हाला स्पेशल गायडन्स हवं असेल, स्पेशल कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही एक 500 रुपये 499 रुपये देऊन 1 दिवसाचा माझ्यासोबत क्लास बुक करू शकतात. मी त्या ठिकाणी तुम्हाला तुमची तब्येत कशी डाएट बुक करायचं, तर तुमची तब्येत कशी कमी करायची किंवा तुमची तब्येत कशी वाढवायची, तुमचं फॅट कसं कमी करायचं, तुमचे जे काही आजार असतील ते तुमच्या बॉडीतनं जाण्यासाठी काय काय करता येईल या रिलेटेड तुम्हाला कोचिंग करेल किंवा कन्सल्ट करेल. आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडनं तुम्ही चार्जेस हे घेऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या मर्जीवर आहे की तुमचं नॉलेज कितपत आहे आणि लोक तुम्हाला कोणत्या नजरेने बघतात या थ्रू तुम्ही त्याची प्राइसही ठेवू शकतात. त्यानंतर सिक्युअर स्पॉन्सरशिप. म्हणजे काय तर फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एका निशमध्ये काम करणार तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मार्केट तुम्ही एक एक्सपर्ट आहात म्हणून बघते आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट झालात ना तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडे भरपूर ऑडियन्स यायला लागली, लोकांना तुमचे ब्लॉग आवडायला लागले, ते लाईक करतील, कमेंट करतील, ते शेअर करतील. त्यामुळे लोकांना कळतं की हा व्यक्ती
एक स्पेसिफिक एक एक्सपर्ट आहेत, त्यामुळे ते फ्युचरमध्ये तुम्हाला स्पॉन्सरशिप देतील. म्हणजे काय, तर ते त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा त्यांचे जे काही ब्रँड असते त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करायला सांगतील आणि कोलॅबरेशन करून तुम्ही त्यांच्या ब्रँडचं सुद्धा प्रमोशन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही त्यांच्यासोबत कोलॅबरेशन केल्यामुळे त्यांची जी काही ऑडियन्स असेल ते सुद्धा तुम्हाला मिळत जाईल. म्हणजे तुमच्या इथं सुद्धा जास्त ऑडियन्स ही वाढत जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणाहून सुद्धा इझिली पैसा हा कमवू शकतात. आता आपण बघितलं की काही 1, 2, 3 नंतर 4, 5 आणि 6 आणि 7 आणि 8 जे 8 असे मार्ग आहेत ज्यातनं आपण इझिली आपला ब्लॉग थ्रू पैसा हा कमवू शकतो. तर तुम्हाला सुद्धा तुमचा जर ब्लॉग तयार करायचा असेल आणि त्या रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तर ऑलरेडी आपले व्हिडिओ आलेले आहेत. पूर्ण ब्लॉगिंगचा फ्री असा कोर्स आहे. जो कोर्स जर तुम्ही प्रॉपरली केला, प्रॉपर समजून घेतलं तर तुम्हाला 100% त्याचा फायदा हा होणार आहे. आणि जर तुम्हाला काही समजलं नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मी नक्कीच रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकतात. जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकतात आणि आपण ते प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर बघितलं तसं आपण की आपण कोणकोणते मार्गाने ब्लॉगिंगमध्ये ॲफिलिएट मार्केटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, ईमेल मार्केटिंग, सेल ई-बुक्स, सेल कोर्सेस, नंतर सेल डिजिटल प्रोडक्ट, सेल कोचिंग सर्व्हिसेस, सिक्युअर स्पॉन्सरशिप, म्हणजे असे वेगवेगळे मार्ग आहेत त्यातनं आपण इझिली पैसा हा कमवू शकतो. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनल विविध प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आलेले आहेत. बिझनेस रिलेटेड, बिझनेस आयडियाज रिलेटेड, त्याचबरोबर फेसबुक रिलेटेड किंवा तुम्हाला डिजिटली पद्धतीने वर्क फ्रॉम होम जर बिझनेस करायचा असेल किंवा जॉब करायचा असेल त्यासाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आलेले आहेत. ते बघायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचा जो बेल आयकॉनचा बटन आहे त्यावर क्लिक करून ऑल हे सिलेक्ट करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्कीच रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.